नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीचा महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच। आणि हा टॉपिक 7वीच्या पुढे सर्व इयत्तांना आहे, म्हणजे 7वी, 8वी, 9वी, 10वी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आहे। तर हा घटक नीट समजावून घ्यायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मी जे फळ्यावर लिहिले ना ते काही लिहून घ्यायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं कसं बदल होतो। आणि हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, 7वीचं जे मार्गदर्शिका पुस्तक येणार आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे। त्यानंतर पुस्तकामधला QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता येतील। आता आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हे आधी मराठीतून समजून घेऊया। डायरेक्ट स्पीच म्हणजे सरळ बोलणं जसंच्या तसं, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे तिसऱ्याने त्याच्याविषयी सांगणं। बघा, आता सचिन म्हणतो मी शिक्षक आहे, असं सचिनच्या विषयी जर दुसऱ्याने बोललं, समजा महेश म्हटला, महेश काय म्हणेल की सचिन म्हणाला तो शिक्षक आहे। काय बघा, सचिन म्हणतो मी शिक्षक आहे, पण हेच वाक्य महेशने बोलल्यावर तो काय म्हणणार? सचिन म्हणाला की तो शिक्षक आहे। म्हणजे आपणाला सचिन म्हणतो मी शिक्षक आहे हे झालं डायरेक्ट, आणि महेशने ते वाक्य सांगितलं सचिन म्हणाला की तो शिक्षक आहे, हे झालं इनडायरेक्ट। आता इंग्रजीमध्ये आपणाला हे शिकायचं आहे की डायरेक्ट बोललेलं इनडायरेक्ट मध्ये कसं करायचं। त्याच्यासाठी डायरेक्ट बोललेलं इनडायरेक्ट मध्ये करताना काही सर्वनामामध्ये बदल होत असतो, काळात बदल होत असतो, त्यानंतर काही वाक्यातले शब्द बदलतात। बघा, आता सचिन म्हणतो मी शिक्षक आहे, हे कसं कोणत्या काळातलं वाक्य आहे? वर्तमान काळातलं। आणि महेश बोलल्यावर काय होतं बघा, सचिन म्हणाला की तो शिक्षक आहे, तो शिक्षक होता, किंवा असं काही बदल होतो। म्हणजे वर्तमान काळातलं वाक्य भूतकाळात सांगावं लागतं, भूतकाळ करावा लागतो। अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काळात देखील बदल होतो। तो बदल कसा होतो? काही सर्वनामामध्ये बदल होतो। सचिन म्हणतो मी शिक्षक आहे, महेश काय म्हणाला? सचिन म्हणाला की तो शिक्षक आहे। म्हणजे मी शिक्षक आहे, मीच्या ऐवजी काय झालं? तो झाला। म्हणजे सर्वनामामध्ये बदल होतो। काय होतो? सर्वनामामध्ये बदल होतो। आयचा काय होतो? ही, शी, यू। आता सचिन हे म्हटल्यानंतर तो सचिन मुलगा आहे, मुलग्याच्या ऐवजी काय होणार? ही होणार। जर मुलगी असतं तर आपण काय केलं असतं? शी केलं असतं। अशा पद्धतीनं मीचं हिम, हर, यू, मायचं हिज, हर, युअर, वीचं दे, वी, आवरचं देअर, आवर होतं, असचं देम होतं, यूचं आय, ही, शी, दे होतं। जसं पुल्लिंगी असेल तर ही होणार, स्त्रीलिंगी असेल तर शी होणार। असं यूचं मी, हिम, हर, देअर होतं, युअरचं माय, हिज, हर, देअर असं होतं। आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं, त्यासाठी वाक्य भरपूर आपल्याला सांगता आली पाहिजे। आणि हा चार्ट आपल्याला पाठ करायचा आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे। पुस्तकामध्ये हा चार्ट दिलेला आहे, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। म्हणजे सर्वनामामध्ये बदल होतो, त्याच्यानंतर काळामध्ये बदल होतो। काळामध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट होतो, म्हणजे एम इज वाक्यात असेल तर त्याचा वॉज होतो। प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस होतो, म्हणजे आर वर्किंग असेल तर वेअर वर्किंग होणार। पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच होणार। सिंपल प्रेझेंट असेल तर पास्ट परफेक्ट होणार। फ्युचर टेन्स असेल तर कंडिशनल टेन्स होणार, म्हणजे विलचं वूड होतं, त्याला कंडिशनल टेन्स म्हणतात। पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच होतं, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअसच राहणार। आता हे टेन्स अगोदर कळण्यासाठी अगोदर टेन्सचा व्हिडिओ पहा। आपण 5वी साठी 4थी साठी जे टेन्सचे व्हिडिओ केलेले आहेत ते सगळे व्यवस्थित पाहायचे आहेत, म्हणजे तुमचा तो घटक अतिशय क्लिअर होईल। टेन्स कळाला
डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच सुद्धा तुम्हाला समजणार आहे. अशा पद्धतीनं काळात बदल होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा बदल काय होणार आहे, काही शब्द बदल मी यातले नमुना म्हणूनच दिलेत हा. अजून खूप सारे शब्द आपण आपल्या पुस्तकात दिलेले आहेत की ते वाक्यात आले की काय होतं. वाक्यात जर धीस आलं डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट करताना दॅट होणार. हिअर जर वाक्यात आलं तर त्याच्याऐवजी देअर होणार. नाऊ वाक्यात आलं तर देन होणार. ॲगो असेल तर बिफोर होणार. टुडे असेल तर दॅट डे होणार. आणि टू नाईट असेल तर दॅट नाईट होणार. आता अजून खूप सारे बदल आहेत पुस्तकामध्ये बघा. लास्ट वीक असेल तर द प्रिव्हियस वीक होणार. त्याच्यानंतर टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे होणार. टुडे असेल तर दॅट डे होणार. दीज असेल तर दोज होणार. अशा येस्टरडे असेल तर डे बिफोर किंवा द प्रिव्हियस डे असं होणार. असे खूप सारे बदल आपण पुस्तकामध्ये दिलेले आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला इथे बदल करायचा आहे. आता काही नमुना दाखल उदाहरणं आपण घेणार आहोत. लगेचच समजून घ्यायची आहे आणि टेन्स त्याच्या बरोबर मी समजून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे टेन्सची सुद्धा तुमची रिव्हिजन होणार आहे. आता आपण काही फळ्यावर वाक्य लिहिलेली आहेत ती समजावून घेऊया की याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. पहिल्यांदा डायरेक्ट स्पीचचं वाक्य कोणतं आणि इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य कोणतं ते ओळखायला शिकायचंय. बघा, ज्या वाक्यामध्ये कॉमा असतो आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा असतो म्हणजे एखाद्याच्या तोंडचं जसंच्या तसं वाक्य असतं ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये अवतरण चिन्हात लिहिलेलं असतं त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट स्पीच. आणि हे सुद्धा डायरेक्ट स्पीच आहे कारण ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता हेच वाक्य जर तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं तर ते वाक्य कसं होणार आहे, इनडायरेक्ट स्पीच मध्ये होणार आहे. कसं होणार आहे, इनडायरेक्ट स्पीच मध्ये. बघूयात आता. पहिल्यांदा आपण शब्दांमध्ये बदल होतो, काळामध्ये बदल होतो, सर्वनामांमध्ये बदल होतो हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये नेहा सेज इथं काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. क्रियापदाला ज्या वेळेस यस लागतो त्यावेळेस तो काय असतो, प्रेझेंट टेन्स असतो. लक्षात नोट करायची ही वाक्य. क्रियापदाला यस लागतो ते वाक्य कोणत्या टेन्स मध्ये असतं, प्रेझेंट टेन्स मध्ये असतं. प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य जे आहे ते प्रेझेंट टेन्स मध्येच राहतं. आता प्रेझेंट टेन्स करता आहे हा प्रेझेंट टेन्स असेल तर हे प्रेझेंटच राहणार. हा पास्ट असेल तर हे वाक्य सुद्धा काय होणार, सिंपल प्रेझेंट वाक्य आहे ते काय होणार, पास्ट टेन्स मध्ये होणार. बघा इथंच थोडीशी जमलिंग आहे. फक्त हे गोंधळ करतं. आपल्याला सवय लागलेली असते की प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स करायची. नेहा सेज दॅट आय कोणासाठी वापरलेला आहे, नेहासाठी. म्हणून आयचा काय होणार, शी होणार, शी. आता एम नाही वापरणार, प्रेझेंटच वापरायचे पण आपण शीच्या पुढे इज लिहितो. शी इज अ टीचर. आता इथे आपण काळात बदल केलेला नाही कारण हे जे सेज आहे हे काय आहे, प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आता इथे बघा हे सेड काय आहे, पास्ट टेन्स. त्यासाठी पास्ट टेन्स पाठ पाहिजेत. आपल्या टेन्सच्या अगोदर पुस्तकामध्ये खूप सारे वर्ब, त्याचे पास्ट टेन्स, त्याचं तिसरं रूप असं सगळं दिलेलं आहे. ते भरपूर वेळा वाचा. इंग्रजीचं वाचन करत असताना वर्ब शोधा, वर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे ते लक्षात घ्या. बघा आता इथे पास्ट टेन्स आहे म्हणजे हे वाक्य सुद्धा काय होणार, पास्ट टेन्स मध्ये होणार. सचिन सेड दॅट. आता आय कोणासाठी वापरलाय, सचिन साठी वापरलाय. तो मुलगा आहे म्हणून इथे आपण ही आणि याचं काय होणार, पास्ट टेन्स होणार. लाईकचा पास्ट टेन्स काय आहे, लाईक्ड मिल्क. बघा ही दोन वाक्य फार महत्वाची आहेत. सेज असल्यामुळे मी टेन्स मध्ये बदल केलेला नाही. कर्त्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारे असला तरी बदलच होतो. हे पास्ट टेन्स असल्यामुळे हे प्रेझेंट टेन्स होतं तरी सुद्धा ते पास्ट टेन्स मध्ये झालेलं आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य पास्ट टेन्स मध्ये होतं.
कधी असं सेड असेल तर. सिंपल प्रेझेंटचं वाक्य पास्ट टेन्स मध्ये होतं. क्रियापदाला ईडी लागतो किंवा ब्रिंग ब्रॉट, लाईक लाईक्ड, वॉक वॉक्ड, कम केम, टेल टोल्ड, सिंग सॅंग अशा पद्धतीनं पास्ट टेन्स होतात. आता आपण याच्या पुढची काही वाक्य आहेत ती लगेच पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण इथे पुढची काही वाक्य लिहिलेली आहेत बघा. ही सेड आय एम रीडिंग. ही सगळी वाक्य डायरेक्ट आहेत का इनडायरेक्ट आहेत? ती इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहिलेली आहेत, त्यामुळे ती सगळी काय आहेत? डायरेक्ट स्पीच मधले वाक्य आहेत. आता ती कशी करायची आहेत? आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायची आहेत. आता ही सेड हा पास्ट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स, पण पुढचं वाक्य काय आहे ते लक्षात घ्या. आय एम रीडिंग जेव्हा एम इज आर असतं आणि क्रियापदाला आयएनजी, एम इज आर आयएनजी, एम इज आर आयएनजी. आयएनजी काय सांगतो? कंटिन्युअस टेन्स सांगतो. आणि एम इज आर काय सांगतो? एम इज आरचा अर्थ आहे होतो की नाही, म्हणजे तो प्रेझेंट कंटिन्युअस होतो. हे सूत्र इथे लागेल. काय होतो? प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसचे शब्द काय आहेत? एम इज आर आणि क्रियापदाला आयएनजी. काय होतं? क्रियापदाला आयएनजी. हे प्रेझेंट कंटिन्युअस मधलं वाक्य आहे, ते काय होणार? पास्ट कंटिन्युअस मध्ये. हे चार्ट लिहूनच ठेवायचा. मग वाक्य काय होणार? ही सेड दॅट. ही सेड दॅट. ही कोणासाठी वापर? आय कोण बोलतोय? ही बोलतोय, म्हणजे तो ही तसाच राहणार. आयचा ही होणार. आयचा काय होणार? ही. आणि आपलं काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअसचं काय होणार? पास्ट कंटिन्युअस. वॉज, वेअर, आयएनजी. हे शब्द होता, होती, होते. आणि मग हा भूतकाळ असतो. क्रियापदाला आयएनजी लागला की तो चालू भूतकाळ होतो, म्हणजे पास्ट कंटिन्युअस. सिंपल कंटिन्युअसचं वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं. एम चा काय होणार? वॉज. वेअर नाही होणार, कारण हे एक वचनाच्या समोर आहे. ही वॉज रीडिंग. बघा काय बदल झाला का? ही वॉज रीडिंग. ही सेड दॅट ही वॉज रीडिंग. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य पास्ट प्रेझेंट, सिंपल कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये झालं. आता पुढचं वाक्य. ही सेड आय हॅव फिनिश्ड वर्क. हा टेन्स ओळखता आला पाहिजे. ज्या वेळेस वाक्यात हॅव, हॅज, हॅड असतो त्यावेळेस तो टेन्स असतो परफेक्ट. हॅव, हॅज, हॅड असतो त्यावेळेस टेन्स कोणता असतो? परफेक्ट. पण हॅव, हॅज असेल त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट. हॅव, हॅज वाक्यात हॅव आणि हॅज असेल आणि तिसरं रूप असेल, तिसरे रूप क्रियापदाचे, त्यावेळेस तो असतो प्रेझेंट परफेक्ट. हॅज, हॅव, हॅज तिसरं रूप प्रेझेंट परफेक्ट. आणि त्याचं कशात रूपांतर होणार आहे? पास्ट परफेक्ट मध्ये. म्हणजे याचं होणार हॅड आणि तिसरं रूप आहे ते तसंच राहणार. मग बघा, ही सेड दॅट, ही सेड दॅट. ही आय साठी आहे म्हणून ही. प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य पास्ट कंटिन्युअस मध्ये होतं. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य पास्ट परफेक्ट. हॅवचं काय होणार? सॉरी इथं कॅपिटल नाही काढायचा. ही हॅड आणि हॅडच्या पुढे सुद्धा तिसरं रूप येतं. फिनिश, फिनिश, फिनिश्ड. तिसरं रूप. ही हॅड फिनिश्ड वर्क. अशा पद्धतीनं. आणि तेच वाक्य जर आलं असतं तर नाऊ, नाऊचं देन होणार, धिसचं दॅट होणार. ह्या वाक्यामध्ये तो बदल होतो. आता आपण अगदी सोपी वाक्य घेतलेली आहेत. सी सेड आय वेंट होम. आता हे वेंट काय आहे? पास्ट टेन्स आहे. काय आहे? पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स मध्ये वाक्य असेल तर ते पास्ट टेन्स मध्येच राहतं. पास्ट टेन्सचं वाक्य काय होतं? पास्ट टेन्स मध्येच राहतं. पास्ट टेन्सचं वाक्य कशामध्ये होतं?
पास्ट टेन्स, पास्ट टेन्स. सिंपल पास्ट असेल तर सिंपल पास्ट राहतं आणि पास्ट सिंपल पास्ट असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट देखील होतं. बघा, खात्री केली. हा पास्ट टेन्स असेल त्याचं रूपांतर कसं होणार? पास्ट परफेक्ट. परफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये हॅज हॅड असतं, पण पास्ट म्हणल्यानंतर हॅड करायचे. मग शी सेड दॅट. आता आय शी साठी आहे शी. पास्ट टेन्स पास्ट परफेक्ट करायचं. पास्ट साठी पास्ट परफेक्ट मध्ये कोणता शब्द असतो? हॅड. शी हॅड गॉन, गो, वेंट, गॉन होम. तिसरं रूप येतं. शी सेड दॅट शी हॅड गॉन होम. लक्षात आलं का? शी सेड आय वेंट टू होम. टू असेल तर आय गॉन टू होम असं येईल. अशा पद्धतीनं बदल होतो. आता हे मी एकदा व्हिडिओमध्ये सांगितलंय, परंतु त्याची प्रॅक्टिस गणितासारखी केल्याशिवाय तुमच्या हे लक्षात राहणार नाही. आता अजून काही वाक्य घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण ही शेवटची 2 वाक्य समजून घेणार आहोत आणि बाकीचे टेन्स मध्ये रूपांतर कसं होतं पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे, ते व्यवस्थित समजावून घ्यायचं आहे. बघा, ही सेड आय एम हॅपी टुडे. मग आपलं काय वाक्य आहे? हे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. काय आहे? प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे. ते पास्ट टेन्स मध्ये होणार आहे. मग ही सेड दॅट, ही सेड दॅट. दॅट नेहमी मध्ये येतं साध्या वाक्यामध्ये. ही आयच्या साठी ही वापरायचं. ही वॉज, एमचा काय होणार? वॉज. पास्ट टेन्स करतोय. हॅपी. आणि मी तुम्हाला सांगितलं काही शब्द बदलतात. टुडेच दॅट डे. टुडेच काय होतं? चार्टच बनवून ठेवायचा. बघा काय वाक्य झालं? ही सेड दॅट ही वॉज हॅपी दॅट डे. तो म्हणाला होता तो त्या दिवशी आनंदी होता. म्हणजे तिसऱ्याने बोलल्यानंतर वाक्य काय होतं? हे डायरेक्ट स्पीच, हे इनडायरेक्ट स्पीच. आता ही सेड आय विल गो टुमॉरो. आता इथे पास्ट टेन्स आहे, इकडे बदल होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. विल हा फ्युचर टेन्स आहे आणि फ्युचर टेन्सचं वाक्य कंडिशनल मध्ये होतं. कंडिशनल म्हणजे विलचा वुड होतो, एवढं लक्षात ठेवायचं. ही सेड दॅट, ही सेड दॅट ही वुड गो. टुमॉरो साठी शब्द बदलणार आहे. टुमॉरो म्हणजे द नेक्स्ट डे, म्हणजे पुढचा दिवस. ही वुड गो द नेक्स्ट डे. नेक्स्ट डे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये बदल होतो. अतिशय सोपं आहे. असे जे शब्द बदलतात ते पाठ करून ठेवायचं. त्याच्यानंतर विलचा वुड होतं हे लक्षात ठेवायचं. इथं सेड असेल तर, हे सेज असेल तर इकडे बदलणार नाही. सर्व नामामध्ये कसा बदल होतो ते खूप सोपं आहे. इकडं मुलीचं नाव असेल तर इकडं शी येणार, इकडं मुलाचं नाव असेल तर इकडे ही येणार, किंवा वी असेल तर आवर होणार. हे अशा पद्धतीचे जे बदल आहेत ते लक्षात ठेवायचे. आणि टेन्सचे सुद्धा बदल लक्षात ठेवायचे. त्यासाठी टेन्स पण शिकून घ्यायचं आहे. काही अवघड नाही. इज रीडिंग असेल तर वॉज रीडिंग होणार. आर रीडिंग असेल तर वेअर रीडिंग होणार. हॅव गॉन असेल तर हॅड गॉन होणार. हे शब्द पाठच करायचे. मी आता याच्या शेवटी ह्या व्हिडिओचे ही शेवटची 2 उदाहरणं समजून दिली. पण इकडे सेड असल्यानंतर टेन्स मध्ये कसा बदल होतो फक्त तेवढे शब्द देणार आहेत. तेवढे तुम्ही पाठ करून ठेवले की तुमच्या लक्षात राहणार आहे काळात कसा बदल होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, वाक्यामध्ये जर आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, आय एम अ टीचर असं आले तर आय एमचा काय होणार? वॉज होणार. वाक्यात जर आलं असेल इज तर त्याचं काय होणार? वॉज होणार. आरचं असेल तर वेअर होणार, कारण हे अनेक वचनासाठी वापरतो. म्हणजे हे प्रेझेंटचं काय होतं? पास्ट होतं. वाक्य काही असू द्या, प्रेझेंटचं काय होतं? पास्ट.
आर रीडिंग, ज्यावेळेस वाक्यामध्ये ING असतो त्यावेळेस तो कंटिन्युअस असतो. वाक्यामध्ये ING क्रियापदाला असतो त्यावेळेस तो कंटिन्युअस असतो. आणि त्याच्यामध्ये एम आर असेल, त्याच्यामध्ये जर एम आर असेल तर हा प्रेझेंट टेन्स आहे आणि हा कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याचं होणार पास्ट. आर असेल तर वेअर, एम असेल तर वॉज. पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस, काही बदल नाही. आणि हे शब्द लक्षात राहिले की याचं होतं. आर असेल तर वेअर होणार, एम असेल तर वॉज होणार. विल असेल तर त्याचं वुड होणार. इकडे विल असेल तर डायरेक्ट मध्ये विल असेल तर इनडायरेक्ट मध्ये वुड होणार. त्याच्यानंतर हॅव गॉन, हॅव वाक्यात असतं तेव्हा तो कसा असतो, परफेक्ट टेन्स असतो. वाक्यामध्ये हॅव असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल. तुम्ही म्हणाल की आय हॅव 2 ब्रदर्स, बाई हे कुठं परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, त्याच्यामध्ये मेन वर्बचंच काम हॅव करतो, त्यामुळे हॅव हे प्रेझेंट आहे इथं. आणि हॅव प्रेझेंट आहे आणि हे तिसरं आहे परफेक्ट. तिसरं रूप असलं की परफेक्ट. आणि हॅव काय सांगतो, प्रेझेंट. म्हणजे प्रेझेंट परफेक्टचं वाक्य होतं पास्ट परफेक्ट. पास्ट. हॅव गॉन, हॅड गॉन, लक्षात ठेवायचं. वाक्यात हॅव गॉन आलं की त्याचा हॅड गॉन करायचा. हॅव गॉन आलं वाक्यात की इनडायरेक्ट मध्ये हॅड गॉन करायचं, लक्षात ठेवायचं. विल आलं वाक्यात डायरेक्ट मध्ये की इनडायरेक्ट मध्ये वुड करायचं. एम इज रीडिंग आलं की वॉज रीडिंग करायचं. आता रीडिंगच येईल असं नाही, वेगळी वर्ब येतील. हॅड गॉन, हॅड काय सांगतो तुम्हाला, पास्ट टेन्स. आणि तिसरं रूप काय सांगतं, परफेक्ट टेन्स. तिसरं रूप काय सांगतं, पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच राहतं. पास्ट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्टच राहतं. हॅड गॉन असंच राहतं. इकडं पास्ट टेन्स असेल तर कधी कधी ते पास्ट टेन्स मध्ये पण राहतं आणि पास्ट परफेक्ट मध्ये पण होतं. त्यामुळे सगळं वाक्य लक्षात ठेवायच्या ऐवजी एवढं जर लक्षात ठेवलं तर पाठच करून ठेवायचं. वाक्यात पास्ट टेन्स आला की त्याचं तिसरं रूप करायचं, वेंट, हॅड गॉन. कारण गो, वेंट, गॉन. जर इथं केम असता तर हॅड कम. तुम्ही म्हणाल बाई तुम्ही कुठं इथं तिसरं रूप घेतलं, कम, केम, कम. कमची तिसरं रूप कम आहे, त्यामुळं पास्ट टेन्स मी पास्ट परफेक्ट मध्ये केलेलं आहे. पास्ट टेन्स पास्ट परफेक्ट. आता तुम्हाला सगळ्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकामध्ये सुद्धा डिटेल सगळी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. शब्दांमध्ये कसा बदल होतो ते शब्द पाठ करून ठेवायचे आहेत आणि जास्तीत जास्त सराव करायचा आहे. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपले हक्काचे जे मार्क आहेत ते परीक्षेमध्ये मिळवायचे आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि नक्की लक्षात ठेवा, यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. मुलांनो, जरी तुम्ही ही पुस्तकं घेतली असतील तरी सुद्धा ही 7वी शिष्यवृत्तीची जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला इथून पुढे भविष्यात सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त होणार आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा पुस्तक घ्या आणि त्याचा QR कोड स्कॅन करून सगळे घटक व्यवस्थित समजून घ्या. धन्यवाद.